बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुढच्या वेळी जर तुम्ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायला जाल तर या प्रकल्पातील जिप्सी चालक कदाचित महिला असू शकेल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने आसपासच्या गावातील महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण करण्याकरता वाहन चालक प्रशिक्षणाचा प्रारंभ केलेला आहे। वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या या महिला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातल्या रहिवासी आहेत। स्थानिक महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हा भरारी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी खास वाहनांचा वापर केला जातो। त्या वाहनांवर या प्रशिक्षित महिलांची चालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 3 गावातल्या महिलांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर इतर 6 गावातल्या महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। कारण माझं एम ए झालंय, डीएड पण झालंय, पण नोकरी अपॉइंटमेंट करता पण भेटत नाही। तर आपण आम्हाला असं वाटतं की आपण जिप्सी तरी चांगली चालवू शकतो। म्हणजे 1 महिन्याची ट्रेनिंग आहे, त्यानंतरही त्यांनी आम्हाला जिप्सीचं जे चालक आहे ते अजून त्यांनी म्हणजे प्रोत्साहन द्यावं आम्हाला आणि समोर म्हणजे रोजगार द्यावा। 18 ते 35 वयोगटातल्या महिलांसाठी वाहन प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 84 अर्ज वन विभागाकडे आलेले होते। या उपक्रमात सहभागी महिलांना प्रशिक्षणासोबतच वाहन चालवण्याचा परवाना देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाचा खर्च ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानकडून केला जाणार आहे। 8-10 दिवसातच एवढा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे। याच मुलीने स्वतः जिप्सी चालवून दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मला शिकवण्यामध्ये आनंद पण येत आहे आणि शिकवण्याची मला इच्छा पण होत आहे। ताडोबातल्या वन्यजीव गाईड्सना कार्यशाळेच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचं ज्ञान तसंच वन्यजीव विषयक प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आता स्थानिक महिलांना वाहन चालक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। महिलांना जर जास्त प्रमाणात ड्रायव्हिंगचं स्किल दिलं आम्ही आणि त्यांना जर शासकीय नोकरी सुद्धा त्यांना अवेलेबल होऊ शकते। त्यामुळे एका प्रशिक्षणामधून त्यांना रोजगाराचे खूप सारे मार्ग उपलब्ध होणार आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे। जगभरातून व्याघ्र प्रेमी इथं पर्यटनासाठी येत असतात। पुढच्या वेळी तुम्ही या प्रकल्पात पर्यटनासाठी आल्यास कदाचित तुमच्या वाहनाचं सारथ्य एखाद्या स्थानिक महिलेच्या हाती असल्याचं पाहून आश्चर्य वाटून घेऊ नका। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महिलांना वाहन प्रशिक्षण देत आहेत। यामुळे ग्रामीण महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। अशा कित्येक महिला आहेत ग्रामीण भागातल्या ज्यांनी क्लच, ब्रेक आणि गिअर या संदर्भातलं साधं ज्ञान नाही। अशा महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हातात दिलेली ही स्टेअरिंग त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, ताडोबा, चंद्रपूर। आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी आखाड पार्टीसाठी पुणेकर नागरिकांची मटण खरेदीला मोठी गर्दी झाली आहे। पुण्यातील नवी पेठमधील मटण शॉपमध्ये पहाटेपासूनच मटण खरेदीला गर्दी झालेली पाहायला मिळते। सकाळपासून जवळपास 2 टनहून अधिक मटण विक्रीला गेलं असून नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून मटण खरेदी करता गर्दी करतायत। तर कोल्हापूरमध्येही नागरिकांनी चिकन मटण खरेदी करता गर्दी केली आहे। अवघ्या 15 दिवसांमध्ये मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला कोकणातील प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। वंदे भारत ट्रेनला मिळत असलेली पसंती बघून तिच्या डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या धावत असलेली वंदे भारत 8 डब्यांची आहे। लवकरच ती 16 डब्यांची करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे। गेल्या महिन्यापासून ही एक्सप्रेस साधारणपणे 92 ते 93% क्षमतेनं भरून धावतीये। गणेशोत्सवाकरता वंदे भारत ट्रेनचं आरक्षण हाऊसफुल झालेलं आहे। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचं लवकरच रुपडं पालटणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यास मान्यता दिली असून या संदर्भातला शासन निर्णय जाहीर केलेला आहे। हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता 23,000 कोटी रुपयांचा खर्च येईल। हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता जवळपास 17 वर्ष लागतील। त्यातील 7 वर्षांमध्ये पुनर्वसनाचं काम पूर्ण करण्यात येईल। या प्रकल्पांतर्गत जवळपास 60,000 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात येईल। या झोपडपट्टीत प्रत्येक कुटुंबाला 405 वर्ग फूट क्षेत्रफळाचं घर मिळेल।
या सगळ्या घडामोडी आपण सविस्तरपणे बघत होतो. आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.